नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण महिला व बालविकास विभाग भरतीसाठी अतिशय आवश्यक असलेले प्रश्न उत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? ए 2006, बी 2004, सी 2005, डी 2007. योग्य उत्तर आहे सी 2005. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात 12 एप्रिल 2005 रोजी झाली. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान का सुरू करण्यात आले? कारण ग्रामीण भागातील विशेषतः असुरक्षित गटांना सुलभ, परवडणारी आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी. आरोग्यावर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या घटकांना, उदाहरणार्थ आहार, परिसर स्वच्छता, सुरक्षित पाणी पुरवठा, महिला व बालविकास इत्यादी या अभियानामध्ये एकत्रित विचार करण्यात आला. जननी सुरक्षा योजना केव्हापासून अंमलात आणली जात आहे? ए 2013, बी 2003, सी 2005, डी 2010. योग्य उत्तर आहे सी 2005. जननी सुरक्षा योजना ही भारतातील महिलांच्या आरोग्यासाठी एक महत्त्वाची योजना आहे. ही योजना केंद्र सरकारने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत 2005-06 या वर्षी सुरू केली होती. या योजनेअंतर्गत कोणते लाभ मिळतात? प्रस्तुती घरी झाली तर 500 रुपये आणि संस्थेत प्रस्तुती झाल्यास 600 ते 700 रुपये मिळतात. ग्रामीण शहरीपर्यंत लाभार्थीस लाभ दिला जातो. सिझेरियन शस्त्रक्रिया झाल्यास अतिरिक्त रक्कम देण्यात येते. सध्या कार्यरत असलेल्या हिवताप, डेंग्यू व हत्तीरोग या आजारांसाठी असलेला आरोग्य कार्यक्रम कोणता? या आजारांसाठी असलेला आरोग्य कार्यक्रम आहे बी राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम, नॅशनल व्हिक्टोबोर्न डायझीज कंट्रोल प्रोग्राम या कार्यक्रमाचा उद्देश डासांमुळे फैलणाऱ्या रोगांवर नियंत्रण ठेवणे हा आहे. या कार्यक्रमांतर्गत येणाऱ्या काही रोगांची माहिती खालीलप्रमाणे आहेत. हिवताप, हत्तीरोग, डेंगी ताप, जॅपनीज एन्सेफलायटिस, चिकुनगुनिया हे आहेत. या कार्यक्रमाचे राज्य स्तरावरील प्रमुख सहसंचालक आरोग्य सेवा, हिवताप, हत्तीरोग व जलजन्य रोग पुणे येथे आहेत. ते या योजनेवर नियंत्रण ठेवतात. बायोगॅसमध्ये काय असते? बायोगॅसमध्ये ए मिथेन, बी ब्युटेन, सी इथेन, डी ऑक्टेन. ए मिथेन. बायोगॅस हा एक पुनर्नवीनीकरणीय ऊर्जा स्रोत आहे जो सेंद्रिय पदार्थांच्या विघटनामुळे तयार होतो. बायोगॅस मुख्यतः खालील गॅसचे मिश्रण असतो. मिथेन CH4 सुमारे 50 ते 75% ऊर्जा तयार करण्यासाठी प्रमुख गॅस आहे. कार्बन डायऑक्साईड CO2 सुमारे 25 ते 50%. हायड्रोजन सल्फाइड H2S अल्प प्रमाणात दुर्गंधी निर्माण करतो. हायड्रोजन H2 आणि नायट्रोजन N2 अत्यल्प प्रमाणात. सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या टिंबटिंबपासून ओझोन वायूचा थर पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे संरक्षण करतो. योग्य उत्तर आहे बी अतिनील किरणे. पृथ्वीच्या वातावरणात सुमारे 30 ते 35 किलोमीटर उंचीवर स्थितांबर नावाचा एक थर आहे. यात स्थितांबरात ओझोनचा थर आढळतो. ओझोनचा थर हा अतिनील किरणांना पृथ्वीवर येण्यापासून रोखतो. त्यामुळे ओझोनचा थर हा पृथ्वीवर सजीव सृष्टीचे एक प्रकारचे कवच म्हणून काम करतो. या ओझोन थराच्या संरक्षणासाठी CFC यासारख्या रसायनाचे उत्सर्जन कमी करणे आवश्यक आहे, कारण ते ओझोन थराला नुकसान पोहोचवतात. मानवी आरोग्यासाठी योग्य असणाऱ्या हवेमध्ये
कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण टिंबटिंब असावे. ए 40%, बी 50%, सी 0.03%, डी 1.5%. योग्य उत्तर आहे सी 0.03%. मानवी आरोग्यासाठी योग्य असणारे हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण 0.03% ते 0.04% असावे. कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढल्याने काय होते? जलवायूत बदल. कार्बन डायऑक्साईडचे हे एक हरितगृह वायू आहे. वातावरणात या वायूचे प्रमाण वाढल्याने पृथ्वीचे तापमान वाढते. आरोग्यावर परिणाम. वाढलेले कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण श्वास घेण्यास अडचण, दमा, हृदयविकार इत्यादी आजारांवर कारणीभूत ठरू शकते. निर्मल ग्राम पुरस्कार योजना कोणत्या साली केंद्र सरकारने सुरू केली आहे? ए 2003-4, बी 2002-3, सी 2002-1, डी 1999-2000. योग्य उत्तर आहे ए 2003-2004. भारत सरकारने ऑक्टोबर 2003 मध्ये निर्मल ग्राम पुरस्कार NGP सुरू केला होता. या पुरस्काराची पहिली माहिती 2005 मध्ये देण्यात आली होती. हा पुरस्कार ग्रामपंचायतींना स्वच्छतेसाठी उत्कृष्ट काम केल्याबद्दल दिला जातो. 6 नोव्हेंबर 2015 रोजी या योजनेवरील खर्चांचा लेखाजोखा पाहता ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या योजना बंदच्या आदेशानुसार 2012-13 मधील जाहीर झालेले निर्मल ग्राम पुरस्कार प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने 2015 पर्यंतचे पुरस्कार रद्द झाले आहेत, असे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने जाहीर केले आहे. स्वर्गवास, स्पोर्ट शो, कोंबडा, घरधंदा, कलाकुशल या सामासिक शब्दांचा समास कोणता? या सामासिक शब्दांचा समास आहे सप्तमी तत्पुरुष समास. स्वर्गातील वास, पोटातील शूळ, पाण्यातील कोंबडा, धंदा, कलेत कुशल. गृह, हस्त, शीर्ष हे शब्द कोणत्या प्रकारातील आहेत? ए अरबी, बी तत्सम, सी तद्भव, डी फारसी. योग्य पर्याय आहे बी तत्सम. संस्कृतमधून जसेच्या तसे मराठीत आलेल्या शब्दांना तत्सम शब्द असे म्हणतात. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.